गुड मॉर्निंग मित्रांनो. मी खूप दिवसापासून माझे व्हिडिओज येत नव्हते, पण मी आजपासून परत रेग्युलर व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलेले आहे. तर सकाळी उठलो आहे, 3 वाजलेले आहे. 3 वाजलेला मी तुम्हाला माहितीच आहे मी मार्केटला जातो. तर आजपासून मी मार्केटचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवायला स्टार्ट करणार आहे. तर लोकांना वाटतं की मी सिंपती वगैरे घेतो, पण सिंपती वगैरे काही घेत नाही. फक्त माझं काम दाखवत असतो. त्याच्यामध्ये असं काही वेगळं काही नाही. बघा, बाहेर खूप अंधार पडलेलं आहे आणि त्यातल्या त्यात थंडी पण भरपूर आहे. म्हणजे नाशिकमधली थंडी म्हणजे जबरदस्त थंडी असते. दरवर्षीप्रमाणे खूप 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 थंडी पडते नाशिकमध्ये. तर मी आता चाललो आहे मार्केटला. बघा, आवरलं आहे माझं. पाणी वगैरे पितो आणि मी निघतो आता मार्केटला. आपला सकाळी रोज काय व्यायाम होत नाही. आपलं म्हणजे चालणं आणि फक्त मार्केटमध्ये चालणं आणि जाळ्या वगैरे उचलतो आपण, तेवढाच आपला व्यायाम होतो बस. म्हणून मग थोडंसं अंग मोकळं करतो आहे. पाणी पितो आहे मी. पाणी पिल्याने म्हणजे सकाळी सकाळी उठल्या उठल्या आपण 2 ग्लास पाणी पिलं पाहिजे. पण ॲक्च्युली मला 2 ग्लास पाणी जात नाही. मी फक्त एकच ग्लास पितो. मग मार्केटला गेल्यावरती ज्यावेळेस चहा वगैरे पितो त्यावेळेस मी पाणी चहाच्या आधी पण थोडंसं पाणी पितच असतो. तर बघा, मी आता जर्किन वगैरे घेतो आणि टोपी वगैरे, म्हणजे ॲक्च्युली टोपीमध्ये मी काय करतो की ती एक माकड टोपी असते. म्हणजे तुम्हाला कोणाला माहिती असते की मला माहिती नाही, पण एक माकड टोपी असते की त्याच्यामध्ये पूर्ण कानपासून आपल्या गळ्यापासून पूर्ण डोकं वगैरे त्याच्यामध्ये ना पूर्ण कवर होऊन जातं. कानाला, नाकाला थंडी वाजत नाही. त्याचप्रमाणे आणि त्यावरती माझा एक काळा मास्क असतो, तो मास्क पण लावून जातो मी. आता मी शोधतो आहे, आता निशाने काय माहिती कुठे ठेवलेले आहे ते सगळे मास्क वगैरे. टोपी सापडली बघा मला. आता टोपी वगैरे घेतली आणि मास्क वगैरे मास्क नाही सापडते मला. मास्क पण सापडला आहे. आता मी जातो मार्केटमध्ये आणि तुम्हाला मार्केटचं सगळं आजचं काय काय रुटीन आहे मी ते तुम्हाला दाखवतो. पूर्ण प्रकारे पॅक झालं का थंडी जरा वाजत नाही आणि मग आपलं म्हणजे कान नाक सेफ राहतात. म्हणजे कसं, कान नाक जर आपले सेफ असले तर आपली सर्दी होणार नाही. सर्दी नाही झाली तर आपल्याला म्हणजे ताप वगैरे येत नाही आणि म्हणजे आपलं कामामध्ये मन लागतं आणि आपलं स्वास्थ्यसुद्धा त्यामुळे चांगलं राहतं. त्यामुळे मी आता जातो मार्केटला. मार्केटचं तुम्हाला खाली आलो आहे मी. तर खाली बघू शकता पार्किंगमध्ये बघितल्यानंतर खूप थंडी आहे बाहेर. म्हणजे माझे आज हात ॲक्च्युली असे पूर्ण आखडून गेलेले होतेच खाली आल्या, कारण थंडीचं वातावरण खूप आहेत ना म्हणून. पण मग कशी तरी गाडी काढली आणि मी आता जातो मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये काय काय आहे म्हणजे आज ॲक्च्युली आम्ही काय घेतलेले, माझी गाडी चालू होत नव्हती, कारण सकाळी सकाळी वातावरण एवढं थंड होऊन जातं की ना गाडी चालू होत नाही. मग कशी तरी झाली ती गाडी चालू. मी जिथे गाड्या पार्किंग करतो ना, तेव्हा हे 2 डॉग बसलेले होते तिथे. ॲक्च्युली यांना आहे ना म्हणजे माझं नेचरच तसं आहे. मला ना कुत्र्यांचा खूप लगाव आहे. त्याच्यामुळे मी ना कुत्रे दिसले तर मी त्यांना जवळ बोलवतो, त्यांच्यावरती म्हणजे हात वगैरे फिरवतो. मला खूप आवडतात कुत्रे. त्यामुळे बघा ते लगेच ना म्हणजे एवढे जवळ आले माझ्या. आपले एक व्यापारी आहे दीपक म्हणून, तो ॲक्च्युली दैसरला माल विकतो. मी त्याच्याकडे पैसे घ्यायला आलो बघा. इथं नाही घ्या, मला दाखवतो त्याच्याकडे पैसे घे. या हे सुनील भाऊ, हा त्या याचा माल आहे ना, दीप्याचा माल आहे ना. कोणाचा आहे? ए इकडे तू पैसे दे. पैसे दे रे बाबा. ते मावशीला एक बडबड करते का नावाने. काय म्हणतो, पैसे नाही देत. गाड्या लेके ना मौसीने बोल. हाँ. उसको बोल क्या है? काय मौसी को बोल देना सुनील कल पैसा देगा. नाही रे, नाही असं नको करू तू. फोन लगा के तू बोल. आज आम्ही ॲक्च्युली खूप माल घेतलेला होता. तर मग नंतर बघा मी एका हमालाला पप्पू म्हणून एक हमाल आहे, त्याला घेऊन मी पूर्ण माल परत आहे ना आमचा याच्यावरती ठेवलेला होता ॲक्च्युली तो आमच्या गाळ्यावरती. तर तो गाळ्यावरून परत आमच्या जागेवरती घेऊन चाललो आहे. तर त्या म्हणजे मावशीने मला 4 जाळ्या याच्या ग्रीनवाल्याच्या आणि 15 जाळ्या त्यांच्या ऑरेंज कलरच्या, तर त्या मागवल्या होत्या त्यांनी. त्या म्हणे ते लवकर घेऊन या म्हणे, कारण गिऱ्हाईक भरपूर आहे. तर मी तो परत त्या पप्प्याला सांगून त्याच्या गाड्यावरती तो पूर्ण परत माल घेतला आणि मग मी आमच्या जागेवरती जाऊन तिथे गेला. पण ॲक्च्युली गेल्यानंतर आहे ना लगेच गेला आमचा माल. म्हणजे माल सुपर होता, त्यामुळे माल राहिला पण नाही
थोड्याशा जाळ्या उरल्या, पण मग ठीक आहे, त्या दुसऱ्या दिवशी जातील निघून. शेतकऱ्याकडून जो नवीन माल आलेला होता आमचा, तर तो बघा मी स्वतः आहे ना माझ्या हाताने ना आमच्या जाळ्यांमध्ये भरून ठेवतो. ह्या ज्या लाल कलरच्या जाळ्या दिसत आहेत, या सर्व आमच्या जाळ्या आहे. त्या जाळ्यांमध्ये तो माल पूर्ण उतरून ठेवलेला आहे मी त्याच्यामध्ये. तर ॲक्च्युली हा जो माल असतो तो वैजापूरहून आलेला असतो. तर वैजापूरचं जे वांगं असतं त्यांना अशा प्रकारचे पोते असतात. तर त्या पोत्यांसहित पोते मी डायरेक्ट आहे ना आमच्या जाळ्यांमध्ये पलटी मारून घेतले. कारण कसं असतं, जर आहे ना डायरेक्ट जर वांगं ओतलं, मग ह्या वैजापूरचं जे वांगं असतं त्याचा ड्रॉबॅक असा आहे की त्यांची देठ आणि ते ना क्वालिटी चांगली असते त्या वांग्याची, पण ते लवकर खूप लवकर खराब होतात. त्यांना म्हणजे पाण्याचा थोडासा तरी टिपका वगैरे लागला की लगेच काळं होतं, सडतं. त्यानंतर असे ना डागी दिसायला लागून जातात. त्याच्यामुळं आपण ते वांगं हे बारदानामध्येच पॅक करून ठेवतो. अशा प्रकारे मी आता घरी चाललो आहे. 9-9:30 वाजलेले आहे. आईला वगैरे